बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप सध्या केला जातोय। जेल प्रशासनाकडे माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे। जेलमधील कर्मचारी कराडला सहकार्य करत असल्याचा आरोप आहे। मसाजोगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा आहे। व्हीआयपी ट्रीटमेंटबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असं धनंजय देशमुख यांचे नातेवाईक दादासाहेब खिंडकर यांनी सांगितलेलं आहे। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसात केले जात आहेत। आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत। का करत आहेत, कशामुळे करत आहेत, किंवा ही मदत करायला ह्यांना शासनातला कुठला बडा माणूस मदत करतोय का हे कळत नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं एक आरोपी जेलमध्ये जातो, जेलमध्ये जाताना आम्ही CCTV मागवणार आहोत आणि कारवाई नाही झाली तर आम्ही तक्रार करणार आहोत जेल प्रशासनाकडे। आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघूयात। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला संभाजीनगरला पाठवण्याचे आदेश असताना सुद्धा कराड मात्र बीडमध्येच आहे। विष्णू चाटेला लातूरमध्ये नेण्यात आलंय, मात्र वाल्मिक कराड बीडच्याच जेलमध्ये आहे। बीड जेलचे अधिकारी कर्मचारी हे वाल्मिक कराडला मदत करतायत असा आरोप आहे। त्याच्यावर आक्षेप घेतला गेलेला आहे देशमुख कुटुंबियांकडून। वाल्मिक कराडला जेलमध्ये मोबाईल फोन वापरण्याची परवानगी आहे असा देखील आरोप आहे। वाल्मिक कराड, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे हे एकाच बरॅकमध्ये आहेत असा सुद्धा आरोप केला गेलाय। कराड व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाहेरच्या व्यक्तींशी संवाद साधतोय असा सुद्धा आरोप केला गेलेला आहे। जेलमधील CCTV बंद करून निरोप आणि देवाणघेवाण चालते असा सुद्धा गंभीर आरोप करण्यात आलाय। कराडला जेलच्या कार्यालयामध्ये चहा नाश्ता देण्यात येतोय असं सुद्धा या आरोपांमध्ये म्हटलेलं आहे। कराडचे मित्र आणि सहकारी त्याची जेलमध्ये भेट घेतात असं सुद्धा म्हटलंय। या सगळ्याची CCTVत नोंद असेल, त्यामुळे CCTV द्यावा, त्याचं फुटेज द्यावं अशी मागणी माहितीच्या अधिकारात केली जाणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, पुन्हा एकदा थेट प्रशासनाच्याच कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण त्यांच्याकडूनच कुठून तरी या सगळ्याला मदत मिळतीये। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्यामागे प्रशासन आहे असा गंभीर आरोप सध्या थेटपणे केला जातोय। बघितलं तर आता जे आरोप होत आहेत ते जेल प्रशासनावर होत आहेत। अशाच पद्धतीने काही दिवसापूर्वी पोलीस प्रशासनावर देखील आरोप झाले होते। आता त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याचे जे इतर या खून प्रकरणातील आरोपी आहेत, संतोष देशमुख यांचे खून प्रकरण असेल, वादा कंपनीचं खंडणी प्रकरण असेल, हे सगळे आरोपी बीडच्या कारागृहात आहेत आणि या ठिकाणी वाल्मिक कराडसह या सर्व आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांचे जे नातेवाईक आहेत दादासाहेब खिंडकर यांनी केलाय। या संदर्भातील एक सविस्तर पोस्ट त्यांनी मसाजोग अद्यतन नावाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर व्हायरल केली आहे। तसेच आता त्यांनी याविषयी प्रतिक्रिया देखील दिली आहे। हे या सगळ्या डिटेल्सच्या आधारे कारागृह प्रशासनाने त्यांच्याकडे जे CCTV फुटेज आहेत ते आम्हाला द्यावेत अशी मागणी ते करणार आहेत कारागृह प्रशासनाकडे। आणि ही जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। यामध्ये काही कर्मचाऱ्यांची नावे देखील त्यांनी लिहिली असून आता त्यावर कारागृह प्रशासन कशा पद्धतीने प्रतिसाद देतं आणि काय उत्तर निश्चित आणि कारागृह प्रशासन या सगळ्या संदर्भात काय कारवाई करते याचं तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी।